Guys, we are dealing with the Linux, and here we are going to see there is a user in Linux. Linux, we know it's a multi-user operating system. Multiple user can use the Linux system. It's quite easy. Uh, so there is a Linux system administrator. Administrator has different kind of jobs, and other user are just user. Administrator has lots of duties and responsibility, so administrator have more rights also. So here we are going to see the which are the duties of Linux administrator. Very first duty of Linux administrator is installing and configuring the server. As we know already that Linux is the server operating system. Preferably Linux, we use Linux for a server. So Linux is a server operating system. So it's administrator who going to use Linux, or who going to uh, install the Linux server on your computer. So installing the Linux, which Linux you need to install, which platform you are going to install, which network you are going to use. Okay, this is what the decision administrator need to take. That is the installing and configuring the server. Configuration has lots of things in it. कन्फिगरेशन करायचं म्हणजे खूप गोष्टी असतात त्यामध्ये. म्हणजे नेटवर्कचे सेटिंग्स कशा करायच्या, किंवा एखादा सर्वर आहे लिनक्समध्ये खूप टाईपचे सर्वर आहेत. आपण लास्ट पाहिलं खूप वेगळ्या वेगळ्या टाईपचे सर्वर आहेत लिनक्समध्ये. NFS आहे, अपाचे आहे, खूप सर्वर आहेत. सर्वरचं कॉन्फिगरेशन पण करावं लागतं. ते पण ॲडमिनिस्ट्रेटरचं काम आहे. आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन करायचं म्हणजे काय. सपोज लिनक्स सिस्टीममध्ये कसं आहे, एक सर्वर म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटर असतो, आणि असे बाकीचे खूप युजर असतात, डेस्कटॉप युजर असतात. मग कोणतं ॲप्लिकेशन कोणत्या युजरना अलाव करायचं, म्हणजेच हे ॲप्लिकेशन सर्व युजरला अलाव करायचं, ते ॲप्लिकेशन ह्या युजरना अलाव करायचं, असं राईट्स देता येऊ शकतात. ते कोण ठरवतं? लिनक्सचा ॲडमिनिस्ट्रेटर ठरवतो की कोणते सॉफ्टवेअर कोणते युजर अलाव करायचं किंवा डिसअलाव करायचं. सो इट्स कम्स अंडर द इन्स्टॉलिंग अँड कॉन्फिगरिंग ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ओके, प्रत्येक ॲप्लिकेशनला किती मेमरी अलोकेट करायची, ह्या सर्व गोष्टीचं डिसिजन कोण घेतं? सिस्टीमचा ॲडमिनिस्ट्रेटर. तो असतो मेन युजर और रूट युजर असतो तो. ओके, युजरचे अकाउंट क्रिएट करायचे आणि मेंटेन करायचे. म्हणजे आता आपण पाहिलं की ॲडमिनिस्ट्रेटर हा युजर बाय डिफॉल्ट तयार होतो. ओके, त्यानंतर बाकीचे युजर जे वापरणार आहेत त्यांच्यासाठी अकाउंट बनवायचं, अकाउंट मेंटेन करायचे, हे काम सगळं ॲडमिनिस्ट्रेटरचं असतं. एखाद्या युजरला ब्लॉक करायचं ते पण काम ॲडमिनिस्ट्रेटर करतो. ओके, ओनली ॲडमिनिस्ट्रेटर कॅन क्रिएट अ न्यू अकाउंट. म्हणजे नवीन अकाउंट करायचं असेल तर तो फक्त ॲडमिनिस्ट्रेटर बनवतो. ओके, ती झालं तिसरं. हे खूप महत्त्वाचं आहे, ह्याच्यावर प्रश्न येतो ह्याच्यावर. ड्युटीज ऑफ सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर. सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटरच्या ड्युटीज कोणत्या आहे, और राईट्स ऑफ सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे सेमच. ड्युटीज ऑफ सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर 5 मार्कला क्वेश्चन असतो. नॉर्मली हा क्वेश्चन असतोच, किंवा ह्यातल्या एका ड्युटीवर पण क्वेश्चन येतो. एक्सप्लेन द ड्युटी ऑफ सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर इन्स्टॉलिंग अँड कॉन्फिगरिंग द सर्वर. तुम्हाला तोच एक्सप्लेन करावा लागतो 2-3 मार्कासाठी, किंवा 5 मार्कासाठी पण येऊ शकतो. आय कांट से अबाउट दॅट. पण क्वेश्चन ह्या कन्सेप्टवर असतोच, ड्युटीज ऑफ लिनक्स सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर. बॅकिंग अप अँड रिस्टोरिंग फाईल. आता कारण लिनक्स हा सर्वर आहे, खूप युजर आहेत, म्हणजे बॅकअप घ्यावा लागतो, आणि बॅकअप घेतलेला रिस्टोर पण करावा लागतो. बॅकअप घेणं म्हणजे काय, सपोज डेटा आहे प्रत्येक युजरचा, तो बॅकअप घेऊन ठेवायचा, म्हणजे गरज पडली तर रिस्टोर पण करायचा. कारण सिस्टीममध्ये फेल्युअर येऊ शकतं. फेल्युअर आल्यानंतर बॅकअप घेतलेला राहतो, तो रिस्टोर केला की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. मॉनिटरिंग अँड ट्युनिंग परफॉर्मन्स. कारण आपण लिनक्स हा सर्वर आहे म्हणजे काय, सर्व्हरचा इश्यू काय असतो, सर्व्हरमध्ये ॲट अ टाईम 50-50, 100-100 युजर असतात. त्यामुळे सर्व्हरची कॅपॅबिलिटी तेवढी पाहिजे. एखाद्या सॉफ्टवेअरमुळं असा प्रॉब्लेम होऊ शकतो की सर्व्हर स्लो होऊ शकतो, त्यामुळे सगळे 50-100 युजर स्लो होऊ शकतात. त्यामुळे लिनक्सचा परफॉर्मन्स चेक करावा लागतो, परफॉर्मन्स इन्क्रीज करावा लागतो. फेल्युअर आलं तर आयडेंटिफाय अगोदर साईन्स असतात फेल्युअरचे. म्हणजे सपोज सुरुवातीला काहीतरी मेसेज येतो लिनक्सचा की
ह्या ड्राईव्हचा प्रॉब्लेम आहे, त्या ड्राईव्हचा प्रॉब्लेम आहे, ह्या डिव्हाइसचा प्रॉब्लेम आहे, त्या डिव्हाइस, ते त्यासाठी लक्ष द्यावं लागतं. ते पण काम कोणाचं आहे? सिस्टीमच्या ॲडमिनिस्ट्रेटरचं. कन्फिगरिंग ए सिक्युअर सिस्टीम म्हणजे फायरवॉल सेट करायचं, म्हणजे सिक्युरिटीसाठी. ओके, डेटा इंटिग्रिटी ठेवली पाहिजे, म्हणजे डेटा रिपीट व्हायला नको. कुठला अटॅक आला तर अटॅकवर लक्ष द्यायला लागतं. सगळं सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटरचं काम आहे. 7वं आहे युजिंग टूल टू मॉनिटर सिक्युरिटी. सिक्युरिटी मॉनिटरिंग करण्यासाठी टूल वापरायच्या. लिनक्स सिक्युरिटी मागतं प्रत्येक वेळेस. हॅकर्स सहजासहजी क्रॅक करू शकतात, कारण सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीम आहे, नेटवर्कमध्ये असते ती, त्यामुळे हॅकर्स सहजासहजी हॅकिंगसाठी ट्राय करू शकतात. टूल्स यूज करावे लागतात. खूप वेगळ्या टूल्स वापरल्या जाऊ शकतात. त्या टूल्स वापरून तुम्ही हॅकिंग प्रिव्हेंट करू शकता. आणि त्या टूल्स वापरायचे राईट्स असतात सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटरचे. आपण आज काय पाहिलं? ड्युटीज ऑफ लिनक्स सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर. कोणत्या ड्युटीज आहेत? लिनक्सचा सर्व्हर इन्स्टॉल करायचं, कॉन्फिगर करायचं, सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे, कॉन्फिगर करायचे, अकाउंट तयार करायचे आणि मेंटेन करायचे, बॅकअप घ्यायचा आणि रिस्टोअर करायच्या फाईल, मॉनिटरिंग अँड ट्युनिंग परफॉर्मन्स, कॉन्फिगरिंग सिक्युअर सिस्टीम आणि यूजिंग टूल्स टू. आता मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाका. कुठे कमेंट करू शकता तुम्ही. यूट्यूबला कमेंट करू शकता, आणि कमेंट केलेली डिलीट करत जाऊ नका. ते रेकॉर्डसाठी राहतं आमच्याकडे, की बाबा पोरांनी प्रश्न विचारले, त्याचं उत्तर आम्ही दिलं. किंवा तुम्ही तुमच्या गुगल क्लासरूमला पण कमेंट करून विचारू शकता, सर ही अडचण आहे. मी नेक्स्ट व्हिडिओ पण करू शकतो तुमच्या. जर कमेंटचं उत्तर द्यायला वेळ लागत असेल तर मी व्हिडिओ बनवून पण तुम्हाला उत्तर देऊ शकतो. मला लिहायला पण लिहिणं पण बरं पडेल, म्हणजे वही पेन घेऊन लिहून त्याचा व्हिडिओ करून पण टाकू शकतो मी. ओके, सो feel free to ask a question. Okay, thank you so much.